नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रियकरासाठी तिनं नवऱ्याला सोडलं, 2 मुलांना शाळा शिकण्यासाठी वसतिगृहामध्ये ठेवलं आणि प्रियकरासोबत ती गावातच राहू लागली. रील स्टार बनल्यानंतर तिच्या प्रेमाचा ट्रेंड बदलला आणि तिच्या जीवनात आणखी एक नवीन मित्र आला. हे या प्रियकरांनी त्याच्या डोळ्यांनी पाहिल्यामुळं तिनं तिचा गळा दाबून मृतदेह पाण्यात कॅनॉलमध्ये फेकला. करकम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका रील स्टार महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्याच प्रियकराने तिचा गळा दाबून तिचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचं समोर आलंय. यानंतर 4 दिवसांनी तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय. सोनाली नेताजी जाधव, वय 34, राहणार सुगाव भोसे, तालुका पंढरपूर, असे या मृत महिलेचे नाव आहे. हिचा 16 वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यातील गुरसळे गावातील नेताजी जाधव याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर तिला 2 मुलं देखील झाली. मात्र मागील काही वर्षामध्ये ती इन्स्टाच्या माध्यमातून संसार सोडून जगाच्या राहणीमानात दंग झाली आणि ती तिच्याच गावच्या असणाऱ्या भोस्यातील तुकाराम वामन गावंदरे, वय 37, राहणार भोसे याच्या संपर्कात आली आणि तिचे सूत तुकाराम सोबत जुळले. ती त्याच्या प्रेमात एवढी आंधळी झाली की तिने थेट नवऱ्यासोबत भांडण करून आपल्या 2 मुलांना घेऊन ती भोस्यात आली. भोसे हे तिचं माहेर गाव आहे, त्यामुळं ती तिथं येऊन राहू लागली. काही दिवसामध्ये हे दोघे अगदी नवरा बायकोसारखे राहू लागले. तुकाराम गावंदरे याने गावातच आई वडिलांपासून दूर एक खोली करून तिला ठेवली, पण तिथं मुलांचा अडथळा जाणवू लागला. त्यासाठी दोघांनी तिच्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी म्हणून पंढरपुरातील एका वसतिगृहामध्ये ठेवले. त्यामुळे दोघेही बिनधास्त प्रेमात अकंठ बुडून गेले. मात्र हे होत असताना तुकारामला देखील याची किंमत मोजावी लागली. या दोघांच्या प्रेमाची झुळूक आता संपूर्ण गावात फिरली होती. त्यामुळे तुकारामच्या बायकोने त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. तर गावात बदनामी झाल्याने तुकारामला त्याच्याच घरातून त्याच्या भावांनी तुकारामला घराबाहेर काढलं होतं. केवळ अनैतिक संबंधासाठी तुकारामने स्वतःची मुलं, पत्नी, संपूर्ण कुटुंब सोडलं, तर घरातील सोनं नाणं मोडून तिच्या गरजा पूर्ण केल्या होत्या. मात्र या प्रेमाच्या बहारमध्ये एक नवीन ट्विस्ट आला. सोनाली ही एक रील स्टार होती, त्याचे लाखो फॉलोअर्स होते. त्यामुळे तिची वैचारिकता बदलली आणि ती आणखीन एका व्यक्तीच्या संपर्कात आली. त्यामुळे ती तुकाराम सोबत न फिरता ती आता नव्या मित्रासोबत फिरू लागली. ती बाहेरगावी जाताना देखील त्याच व्यक्तीला घेऊन जाऊ लागली. हा संपूर्ण प्रकार त्याने आपल्या डोळ्यांनी बघितल्याने तुकारामचे रक्त खवळले. त्याने सोनालीचा 6 एप्रिलला वाढदिवस होता, त्यासाठी तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं असं कारण सांगून घरातून बाहेर बोलावले. तेव्हा दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सोनाली घरातून तुकारामसोबत दुचाकीवरून घराबाहेर पडली. ती घरीच आली नाही. इकडे सोनालीचा 2 दिवसापासून संपर्क होत नसल्याने तिच्या वडिलांनी सर्वत्र शोध घेऊन अखेर करकम पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे तिची मिसिंग दाखल केली. दुसरीकडे 9 एप्रिल रोजी रोपळे गावाजवळ एका कॅनॉलमध्ये एका अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. त्यावरून करकम पोलिसांनी तिच्या वडिलाला घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सोनाली जाधवचाच असल्याचं निष्पन्न झालं. मग सोनालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला, ज्यामध्ये तिचा गळा दाबून मृतदेह पाण्यात टाकल्याचं समोर आलं. यामुळे तिचा खून झाला हे सिद्ध झालं. त्यावरून तिचे अनैतिक संबंध हे गावातील तुकाराम सोबत होते हे संपूर्ण गावाला माहीत असल्याने थेट त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असता त्याने लगेच खुनाची कबुली दिली. सोनालीचा गळा दाबून कॅनॉलमध्ये टाकल्याचं त्यानं सांगितलंय. पोलिसाच्या तपासामध्ये त्यानं सांगितलं की तिच्यासाठी माझा संपूर्ण संसार उद्ध्वस्त केला, पण ती आणखी दुसऱ्या संपर्कात आल्याने तिचा आपण खून केला असल्याची धक्कादायक माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे. पुढील तपास करकम पोलीस स्टेशनचे API योगेश लंगोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे हे करीत आहेत.